या 400 पार सभा महाराष्ट्रामध्ये घ्या, गल्ली बोळामध्ये जा, अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा. महाराष्ट्र एक तर कोणावरती वार करत नाही. कोणी प्रेमाने मिठी मारली तर तो सुद्धा प्रेमाने आलिंगन देतो. पण जर का महाराष्ट्राच्या पाठीत वार झाला तर महाराष्ट्र वाघ नख बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. ही माझी वाघ नख आज महाराष्ट्रामध्ये बाहेर काढलेली आहे. ही वाघ नख आहेत. एक तर तुम्ही कामाच्या नावाने संपूर्ण ठणठणाट केला, कुटुंब फोडली, पक्ष फोडलेत. काय केलं काय तुम्ही? कोरोना काळामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं, माझं नाव मुख्यमंत्री नंबर 1 म्हणून झालं, ते माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालं आणि शासन यंत्रणेमुळे झालं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर 1 होता. आणि महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही टीव्हीवर यायचे, दिवे लावा, ताट बडवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, घरंगळत जा, हे असे चाळे. अरे संपूर्ण जग हसत होतं की हे मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान थाळ्या बडवायला सांगतोय. मोदीजी जेव्हा तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोरगरिबाला 10 रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होतो. मोदीजी ज्या वेळेला तुमच्या गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या, तुमच्याच काळातल्या तुमचंच उत्तर प्रदेश मधलं सरकार आहे, त्या सरकारमध्ये गंगेमध्ये प्रेत बेवारशासारखी फेकून दिली जात होती, तेव्हा मी आणि माझं महाविकास आघाडीचे सगळे सोबती एकाही शवाची आम्ही कुठेही विटंबना होऊ न देता त्याला जेवढं काही करता येणं शक्य असेल ते सगळे संस्कार करून आम्ही दहन करत होतो किंवा दफन करत होतो. एक सुद्धा माणूस उपचाराविना आम्ही तसा मरू दिला नाही, कोणालाच नाही. आटोकाट प्रयत्न केले, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, काही बघितलं नाही. पण आता तुम्ही जे काय सांगताय की मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला, इकडे हा घोटाळा झाला, पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा, कारण तो सुद्धा तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे. पीएम केअर फंड म्हणजे काय? पीएमचा अर्थ काय? नक्की त्याचा मालक कोण? आणि मोदीजी उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार, मग तो फंड कोणाच्या हातामध्ये जाणार आहे? त्याची तर मोजदाद करायची नाही, कारण तो खासगी फंड आहे. मग खासगी फंडाचं नाव पीएम केअर फंड ठेवू शकतो? आम्ही सुद्धा काढतो काहीतरी पीएमच्या नावाने, देतील लोक पैसा. चौकशी कशी करता बघतो, कारण तो आमचा खासगी फंड आहे. इतर वेळेला तुम्ही प्रत्येकाच्या संपत्तीवरती अगदी गळ्यातल्या मंगळसूत्राकडे तुम्ही लक्ष देता, पण पीएम केअर फंडाच्या सगळा जो काय मोठा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही का नाही बोलत? तुम्हाला सगळ्यांनी जे काय घाबरवलं जात आहे की तुमची संपत्ती ज्याला मुलं जास्त होणार त्याच्यामध्ये वाटून टाकणार. संजय बाकीच्या उद्योगपतींचं सोडा, ह्या पीएम केअर फंडामध्ये जमलेले पैसे जरी गरिबांना वाटले तरी यांच्या खात्यामध्ये कितीतरी लाख रुपये येतील. आणि सगळ्यात जास्त मुलं म्हणजे जास्त मुलं होतील त्यांना संपत्ती वाटणार. मोदीजी तुम्हाला कोणाला किती मुलं होतात त्याच्यात करायचं काय? अहो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही त्याला मी काय करू? माझा दोष थोडीच आहे. मी त्यांना भाकड जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतो कारण राजकारणात तुम्हाला मुलंच नाही झाली, आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवायला लागतायत. पण तुम्ही नेत्या तेवढी घेऊन जा, आमच्याकडे मुलांची कमतरता नाही, आमच्याकडे मुलं होतच असतात. उलट घेऊन जाल तेवढी बरी, नवीन मुलं आणखीन तयार होत आहेत. कारण हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे. ही पानं सुद्धा, सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती झडल्यानंतरच पुन्हा त्या फांदीवरती अंकुर फुटतात. तसे अंकुर माझे आता फोफावून वर आलेले आहेत.